सर्वांना नमस्कार। आज आपण TET 100% पास होणारच या उपक्रमामध्ये मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। मराठीमध्ये 30 गुणांचे प्रश्न येतात आणि या 30 गुणांच्या मध्ये आपण पाहिलं तर प्रामुख्याने 3 घटक हे महत्त्वाचे आहेत। पहिला म्हणजे व्याकरण, दुसरा काही शब्दार्थ येतात आणि तिसरा म्हणजे परिच्छेदावरचे काही प्रश्न असतात। त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो व्याकरण। मराठी व्याकरण जर आपण चांगलं केलं तर आपल्याला 30 पैकी 30 गुण हे मराठीमध्ये सहजरित्या तिथे पडतात। तर आज आपण मराठी व्याकरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्येही आज आपल्याला नाम पाहायचे आहे। नाम म्हणजे काय मी सुरुवातीला तुम्हाला काय करणार आहे त्या व्याकरणाच्या घटकाची थोडक्यात माहिती देणार, त्याची कन्सेप्ट सांगणार आणि त्याच्यानंतर याच्या पूर्वी TET ला जे प्रश्न पडून गेलेले आहेत त्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नाम म्हणजे काय तर एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला किंवा त्याच्या गुणधर्माला जे नाव दिले जाते त्यास नाम असे म्हणले जाते, अशी ही नामाची व्याख्या होते। बघा, सजीव किंवा निर्जीव कोणती असू दे, ती वस्तू असू दे, व्यक्ती असू दे, प्राणी असू दे किंवा त्यांच्यातला गुणधर्म असू दे, त्याला जे नाव दिलं जातं त्याला प्रामुख्याने नाम असं म्हटलं जातं। त्या नामाचे साधारणतः 3 प्रकार पडतात, त्यांचा आपल्याला विचार करायचा आहे। पहिला आहे ते म्हणजे सामान्य नाम। सामान्य नाम म्हणजे काय तर एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्या सामान्य नाम असे म्हणले जाते। बघा, त्यामध्ये महत्त्वाचं काय तर एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा त्यांच्यातल्या सारखेपणामुळे प्राण्यांना जे काय असेल त्यांना जे नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम म्हणतात। त्यात एकाच जातीच्या हा शब्द महत्त्वाचा आहे। त्या सामान्य नामामध्ये पदार्थवाचक आणि समुदायवाचक नामांचा सुद्धा समावेश होतो। ही सामान्य नामे कोणती तर नदी। बघा, नदी पाण्याचा एक मोठा प्रवाह असतो जो समुद्राला जाऊन भेटतो किंवा मोठ्या पाण्याच्या प्रवाहाला जाऊन भेटतो, त्याला नदी म्हणतो आपण। मग ही नदी कोणतीही असो, मग भारतातील असो, अमेरिकेतील असो, कॅनडातील असो, नदीला आपण नदीच म्हणतो। तसंच पर्वत, शहर याशी काही त्याची उदाहरणं आपल्याला पाहता येतात। दुसरा नामाचा प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम। विशेष नाम म्हणजे काय तर असा शब्द जो एखाद्या ठराविक व्यक्ती, ठिकाण, वस्तू, संस्था यांचे खास नाव दर्शवत असतो। बघा, खास नाव दर्शवत असतो। उदाहरणार्थ गंगा। गंगा ही काय आहे नदी आहे। नदी म्हणलं की सामान्य झालं आणि नदीमधली खास एक नावाला आपण आता घेतलं ते म्हणजे गंगा। त्यामुळं गंगा हे काय झालं विशेष नाम झालेलं आपल्याला बघायला भेटतं। तसंच पर्वत सामान्य नाम, अरवली हे एका खास पर्वताचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम झालं। शहर सामान्य नाम, मुंबई म्हणलं की एक खास शहर, ते शहर आपल्या नजरेसमोर येतं त्यामुळे मुंबई हे सुद्धा काय झालं विशेष नाम इथं झालेलं आपल्याला पाहायला भेटतं। त्याच्यानंतर बघा, इथं सामान्य नाम आणि विशेष नामांची काही उदाहरणं मी तुमच्यासाठी दिलेले आहेत जेणेकरून सहजरित्या या दोन्हीतला फरक आपल्या लक्षात येईल। पर्वत हे सामान्य नाम आहे। हिमालय, अरवली ही पर्वताची जी नाव आहेत ती विशेष नामामध्ये येतात। नदी सामान्य नाम आहे। गंगा, कृष्णा, यमुना अशी नद्यांची नावं जी आहेत ती विशेष नामामध्ये येतात। शहर हे सामान्य नाव आहे। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली विशेष नाम। सण सामान्य नाम, पाडवा, दिवाळी, गणपती विशेष नाम। महिना सामान्य नाम, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते डिसेंबर पर्यंत विशेष नाम। मुलगा हे सामान्य नाव आहे। मुलांची नाव आनंद असेल, प्रदीप असेल ही सगळी काय झाली विशेष नावं झाली। मुलगी हे सामान्य नाव आहे। मुलींना जे आपण खास नावं देतो वनिता असेल, अहिल्या, आरवी अशी ही सगळी जी नावं आपण देत असतो ती काय झाली त्या खास एका व्यक्तीसाठी दिलेली असते म्हणून ती विशेष नामं झालेली आपल्याला बघायला भेटतात। त्यानंतर नामातील सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे कारण याच्यावरती TET ला वारंवार प्रश्न विचारले गेले तो म्हणजे भाववाचक नाम। मग आता भाववाचक नाम म्हणजे काय
तर ज्या नामाने व्यक्ती, प्राणी, पदार्थ किंवा वस्तू यांच्यातला गुणधर्म किंवा भाव दर्शवणाऱ्या नामाला, गुणधर्म किंवा भाव दर्शवणाऱ्या नामाला भाववाचक नाम असं म्हटलं जातं. यामध्ये साधारणतः सामान्य नामे, विशेष नामे आणि विशेषणे यांना य, त्व, पण, पना, ई, ता, की, गिरी, वा, आई हे प्रत्यय लागतात आणि हे प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होत असतात. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रत्यय लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या प्रत्ययावरून सुद्धा आपल्याला भाववाचक नाम परीक्षेमध्ये पर्यायातून सहजरित्या ओळखता येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे प्रत्यय जे आहेत ते प्रत्यय तुम्ही पाठच करून ठेवा, जेणेकरून परीक्षेमधला प्रश्न तुम्हाला सहजरित्या तिथं सोडवता येऊ शकतो. उदाहरणासाठी काय दिले बघा, इथं नवलाई. आता नवलाई म्हणजे काय, तर नवल अधिक आई, याच्यापासून नवलाई हा शब्द तयार झाला. मग हे आई हा काय आहे, प्रत्यय लागलेला आहे. इथं दिसते मला तुम्हाला, म्हणजे हा काय भाववाचक नाव आहे. किंवा दुसरा घ्या, गोडवा. गोडवा म्हणजे काय आहे, गोड अधिक वा. वा हा प्रत्यय लागून हा भाववाचक नाम तयार झालेला आहे. वा प्रत्यय तुम्हाला इथे बघायला भेटेल. किंवा मनुष्यत्व. मनुष्य अधिक त्व हा प्रत्यय लागून मनुष्यत्व हा शब्द तयार झालेला आहे. इथं तुम्हाला तो प्रत्यय बघायला भेटेल, येत आहे. हे प्रत्यय जरी लक्षात ठेवला तरी सुद्धा भाववाचक नाम परीक्षेमध्ये पर्यायातून आपल्याला सहजरित्या शोधता येऊ शकतात. त्याच्यानंतर टीईटीला याच्यापूर्वी जे काही प्रश्न पडून गेलेले आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला काय करायचा आहे, विचार करायचा आहे. पहिल्यांदा बघा, टीईटी 2013ला पडलेला प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? काय म्हणते बघा, नाही. शेवटचं व्यवस्थित वाचायचं जरा, जेणेकरून तिथं उत्तर आपलं चुकणार नाही. नाही विचार. मग आता कोणता शब्द आला नाही किंवा कोणतं नाम आलं नाही हे आपल्याला काय करायचं आहे, याच्यातून शोधायचं आहे. आपण शोधून बघूया. पहिलं बघायचं आहे विशेष नाम. विशेष नाम एखाद्या खास व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला दिलेलं असतं, सजीव किंवा निर्जीव. मग विशेष नाम इथं आहे का बघूया. बघा, हिमालय. हिमालय हे काय आहे, एका पर्वताला दिलेलं खास नाव आहे. त्यामुळे हे काय झालं, विशेष नाम झालं. हिमालय हे तर विशेष नामामध्ये येते. म्हणजे विशेष नाम आहे का, तर आहे. आपल्याला नाही काय ते शोधायचं आहे, म्हणजे विशेष नाम होऊ शकत नाही, उत्तर येतं. बघा, ज्या नद्या, ज्या, आता ज्या, त्या, जे, ते, मी, आम्ही, आपण, स्वतः ही सगळी काय आहे, सर्व नाम आहे. मग सर्व नाम पर्याय दिलाय काय, तर दिलाय. त्यामुळे हे पण उत्तर आपलं होऊ शकणार नाही, कारण इथं आलेलं आहे बघा, ज्या आलेला आहे. पुढे बघितलं तर इकडं त्या सुद्धा आलेला आहे. ही सगळी काय सर्व नाम आहेत, म्हणजे ते सुद्धा आपलं उत्तर होऊ शकत नाही. पुढचा पर्याय काय, सामान्य नाम. सामान्य नाम आहे काय बघा, इथं आहे बघा नद्या. नद्या हे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन काय, नदी. नदी मगाशी आपण बघितलं होतं, काय आहे, सामान्य नाम आहे. त्यामुळे नदी इथं आलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. एकच आपल्याला राहिला तो म्हणजे भाववाचक नाम. त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक 3, भाववाचक नाम. असं पर्यायावरून सुद्धा सहजरित्या आपल्याला उत्तर शोधता येऊ शकतात. पुढचा प्रश्न बघूया. टीटी 2024ला पडलेला प्रश्न आहे. प्रश्न काय होता, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होणार नाही? पुन्हा नाही विचारले बघा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. वा प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार होणार नाही. प्रत्यय कुठला दिलाय, वा. तर मग आपण पर्यायामध्ये तो लावून बघूया. पहिला पर्याय काय, गोड, ओला. आता या गोडला वा प्रत्यय लावूया. गोडवा होते काय भाववाचक नाम, तर होतंय. ओलाला वा प्रत्यय लावला, ओलावा भाववाचक नाम होतंय का, तर होतंय. आपण प्रत्यय बघितले होते बघा याच्यापूर्वी.
तुम्हाला भावाचक नाम जिथं मी सांगितले त्याच्यामध्ये सांगितले होते प्रत्येक य त्व पद पना ही ता की गिरी वा आई हे प्रत्येक पाठच करून ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न आला तर सहज ते आपण तो सोडवू शकतो. मग याला मोडवा ओलावा भावाचक नाम होतात. आपल्याला नाही शोधायचं आहे त्यामुळे उत्तर होऊ शकणार नाही. पुढचा आहे बघा ओला गार, ओलाला वाला वापरते मगाशी जाता लावून बघितलं होतं आपण, तर तो होतोय. गारवा गारला वापरते रोला गारवा, आपण भावाचक नाम तयार होतोय म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. गारवा असाच बघितला आपण. गोडवा मगाशी बघितलेला आहे ते, तर हा पर्याय सुद्धा होऊ शकत नाही. इथं पण गोड आहे गोडवा, हे पण होऊ शकत नाही. आता राहिले काय मनुष्य. आता मनुष्यला वापर आहे तर ते लावून बघूया आपण. मनुष्य वाप असा कोणता शब्द आहे का, तर नाही. म्हणजे हा पर्याय काय झालेला आहे, चुकलेला आहे आणि आपल्याला कोणता नाही ते शोधायचं होतं, त्यामुळे त्याचं उत्तर 2 हा पर्याय तिथे येणार. मग मनुष्य या शब्दापासून भावाचक नाम कोणतं तयार होतं, तर बघा मगाशी आपण बघितलं होतं मनुष्य त्याला प्रत्यय लावला तो, तर मनुष्यत्व हा भावाचक नाम तयार होते. वा प्रत्यय लावून विचारलं होतं, वा प्रत्यय लावून मनुष्याला भावाचक नाम तयार होत नाही, तो प्रत्यय लावून होतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे टीईटी 2014 ला विचारला गेला होता. पुढीलपैकी भाववाचक नसलेले नाम शोधा. पुन्हा नसलेले विचारले बघा, असलेले नसलेले आहे नाही याच्याकडे जरा विशेष लक्ष द्यायचं. बघूया आपण. पहिला आहे भव्यता, दुसरं सौंदर्य, तिसरं दातृत्व, चौथं स्वतंत्र. तुम्ही प्रत्यय जे सांगितले होते हे प्रत्यय लक्षात ठेवला तर सहजरित्या याचं पण उत्तर आपल्याला शोधता येऊ शकतं. आपण बघूया. भव्यता हा प्रत्यय लागलेला आहे. सौंदर्य ही प्रत्यय लागलेला आहे. दातृत्व तो प्रत्यय, मनुष्यत्व दातृत्व तो प्रत्यय लागलेला आहे, ते होतंय. स्वतंत्र त्र असा कुठला प्रत्यय मुळात त्याला प्रत्यय कोणता लागलेला नाही, हा स्वतंत्र एक शब्दच आहे. त्याच्यामुळे भाववाचक नसलेलं नाम सहजपणे तुम्हाला इथे शोधता येईल. पर्याय क्रमांक 4. चौथा प्रश्न आहे पुढे टीईटी 2016 ला विचारला गेला होता. काय आहे पुढील शब्दामधून भाववाचक नाम ओळखा. असलेलं विचारले बरं का, भाववाचक नाम शोधायचं. इथं नाही वगैरे काही म्हणलेलं नाही. तर पर्याय बघा शूर, चपळ, लालित्य आणि आदित्य. आता आदित्य हे काय आहे, एका मुलाचं नाव आहे, त्या मुलासाठी दिलेलं खास नाम आहे, त्यामुळे ते काय होणार आहे, विशेष नाम होणार. मगाशी आपण बघितलं होतं विशेष नाम, त्यामुळे हा पर्याय होईल काय, हा भाववाचक होऊ शकत नाही, तर तो गेला. आता बघा शूर, शूर हे काय आहे, विशेषण आहे. शूर हे काय आहे, विशेषण आहे. शूर सरदार, सरदार याच्यासाठी दिलेली विशेष माहिती आहे. तर शूर हे विशेषण झालं, त्यामुळे हे होऊ शकणार नाही. चपळ हे सुद्धा काय आहे, विशेषणच आहे. चपळ प्राणी, प्राण्याबद्दल दिलेली विशेष माहिती आहे, ते विशेषण झालं, हा पण पर्याय होऊ शकत नाही. राहिला फक्त काय, एक लालित्य. लालित अधिक य त्यापासून हा लालित्य शब्द तयार होतोय आणि ते त्याचं उत्तर असलेला आपल्याला बघायला. पुढचा प्रश्न आपण बघूया. टीईटी 2016 ला विचारला गेला होता. अतिशय सोपा प्रश्न आहे. सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा. पुन्हा नसलेला म्हणजे का, नसलेला शब्द ओळखा. पर्याय काय, तर पुरण, वाळू आणि सुवर्ण. सहज बघितला तर लगेच लक्षात येतं सुवर्ण हे काय आहे, एका मुलीला दिलेलं खास नाव आहे. मग ते काय झालं, विशेष नाम झालं. ते काय झालं, विशेष नाम तिथं होत असतंय. आणि मग विशेष नाम जर का ते होत असेल तर साहजिकच आहे, एक मिनिट, सुवर्ण हे काय विशेष नाम आहे. आपल्याला विचारले काय, सामान्य नाम नसलेला शब्द सुवर्ण आपल्याला सापडला, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बाकीचे पर्याय बघा, तळ, पुरण, वाळू ही सगळी सामान्य नामं आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. टीईटी 2016 ला विचारला गेला होता. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते,
या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा असं म्हटलेलं आहे. पर्याय दिलेत वेळ, नवलाई, नव्याची आणि लावते. कमेंट मध्ये तुम्ही उत्तर द्या, सहजपणे तुम्हाला ते सापडू शकतं. वेळ त्याला कुठला प्रत्यय लागलेला नाहीये, भाववाचक नाम नाहीये, नव्याची नाहीये, लावते हे तर क्रियापद आहे. नवलाई हे भाववाचक नाम आहे. मगाशीच आपण बघितलं होतं बघा, नवल अधिक आई, आई हा प्रत्यय लावून नवलाई हा भाववाचक नाम तयार झालेला आपल्याला पाहायला भेटतं. प्रत्यय मगाशी मी तुम्हाला दाखवलेले होते. आई हा प्रत्यय, हे खूप प्रत्यय महत्वाचे आहेत. हे लक्षात ठेवला तर सहजपणे तुम्हाला शब्द लक्षात येऊ शकतात. इथं नवलाई आपण मगाशी सुद्धा पाहिलेलं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. त्याचं उत्तर आपण शोधलं नवलाई. पुढील प्रश्न आहे टीईटी 2024 ला विचारला गेला होता. पुढील पैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. पर्याय दिले फुगे, धागे, सोगे आणि वांगे. आता नपुंसकलिंगी शोधत असताना पहिल्यांदा आपल्याला लिंगाचे प्रकार माहित पाहिजे, लिंग माहित पाहिजे. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. मग ते आपण शोधतोय कसं? पुल्लिंगी आपल्याला जर शोधायचं असेल तर आपण तो हा प्रत्यय लावून बघतोय. स्त्रीलिंगी असेल तर ती आणि नपुंसकलिंगी असेल तर ते. आता आपण बघूया. आता फुगे, धागे, सोगे आणि वांगे हे सगळे शब्द जर का तुम्ही बघितला तर हे अनेक वचने आहेत. मग हे अनेक वचने असतील तर पहिल्यांदा आपल्याला त्याचं एक वचन करून घेणं गरजेचं आहे. मग फुगेचं एक वचन काय? फुगा. मग बघा, तो फुगा, तो फुगा म्हणजे काय झालं? पुल्लिंगी झालं. आपल्याला शोधायचं कुठं आहे? नपुंसकलिंगी, म्हणजे हे होत नाही. धागेचं एक वचन काय? धागा. आपण म्हणतो बघा, तो धागा घेऊन ये, तो धागा. तो म्हणजे काय झालं? पुल्लिंगी झालं. आपल्याला नपुंसकलिंगी शोधायचं आहे, म्हणजे हे उत्तर होऊ शकत नाही. सोगे याचं एक वचन काय? सोगा. तो सोगा म्हणजे हे पण काय झालं? पुल्लिंगी झालं. आपल्याला नपुंसकलिंगी शोधायचं, त्यामुळे येऊ शकत नाही. पर्याय फक्त एकच राहिलं, वांगे. ते वांगे, ते वांग आपण म्हणत असतो बघा, ते वांग घेऊन ये किंवा ते वांगे असं आपण म्हणत असतो. म्हणजे जे काय झालं? नपुंसकलिंगी झालं. आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 वांगे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघूया. टीईटी 2025 ला पडून गेलेला प्रश्न आहे. बेंदूर हा सण कोणत्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो? या वाक्यात एकूण नामे किती? कोणतं नाम ते विचारलं नाही. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम असं काय विचारलं नाही. एकूण नामे किती आहेत ती शोधायची आहेत आपल्याला आणि ते काय करायचे? लिहायचे. बघूया आपण. बेंदूर काय येते? विशेष नाम आहे. एका सणाचं नाव आहे ना, खास त्या सणासाठी दिलेलं, त्यामुळे ते झालं विशेष नाम आहे. सण हे काय आहे? सामान्य नाम आहे. मग तो बेंदूर असो, दिवाळी असो, पाडवा असो, गणपती असो, सणाला सण हे सामान्यपणे आपण म्हणतो असतो, सामान्य नाम. वेगवेगळ्या भागात हे पण काय आहे? सामान्य नाम आहे. वेगवेगळ्या महिन्यात महिना हे सुद्धा काय? सामान्य नाम आहे. मग एकूण किती झाले? 1 2 3 4 पर्याय आहे का? तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे बघा, 4. तर एकूण नामे याच्यामध्ये किती आलेले? तर 4. तर तुम्ही त्याचं उत्तर शोधू शकता. पुढील प्रश्न बघूया. टीईटी 2025 साठी विचारला गेलेला प्रश्न आहे. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. या वाक्यात किती नामे आले? पुन्हा तेच विचारले, किती नामे आलेले आपण बघू शकतो सहजपणे. माधुरी काय आहे? कमेंट मध्ये लिहा लगेच. काय आहे? विशेष नाम आहे. बहिणी काय आहे? बहीण हे काय झालं? सामान्य नाम झालं. मुलगी हे काय झालं? सामान्य नाम झालं. किती नाम आले? माधुरी, बहिणी, मुलगी म्हणजे 3. पर्याय क्रमांक 3 वरती दिले बघा, 3. ते त्याचं उत्तर तिथं होऊ शकतं. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून टीईटी संदर्भातले असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या येऊन पोहोचतील. पुढचा प्रश्न बघूया. टीईटी 2018 ला आलेला होता.
काय आहे प्रश्न? भाववाचक नसलेले नाम शोधा. नसलेले म्हणतो, ठीक आहे. काय आहे? शौर्य, गोडवा, कटुता, कार्य. शौर्य भाववाचक नाम आहे का? ये प्रत्यय लागलेला आहे म्हणजे आहे. गोडवा वा प्रत्यय लागलेला आहे. कटुता ता प्रत्यय लागलेला आहे. कार्य याला कुठला प्रत्यय लागला आहे? नाही. तर हे उत्तर याचं होऊ शकतंय. नसलेलं म्हटले आपल्याला, त्यामुळे आपल्याला उत्तर इथं लिहावं लागेल कोणतं? कार्य. हे याचं काय येणार आहे? भाववाचक नसलेलं नाम आहे ते त्याचं उत्तर तिथे येणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, भाववाचक नामावरती पुन्हा पुन्हा आणि सारखे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे जे प्रत्यय आहेत ते आवर्जून पाठ करून ठेवा. या प्रत्ययावरून सहजरित्या तुम्हाला उत्तर हे शोधता येऊ शकतं आणि आपल्याला तिथं चांगले मार्क सुद्धा पडू शकतात. बघा, आपल्याला मराठीमध्ये 30 पैकी 30 गुण आपल्याला घ्यायचे. मी तुम्हाला त्याची व्याख्या नावाची सांगितली, नावाचे महत्त्वाचे प्रकार आणि यापूर्वी आलेले काही प्रश्न सांगितले. आणखी तुम्हाला अशा पद्धतीचे काही संभाव्य प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं कळवू शकता. मी तो सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. आपल्याला मराठीमध्ये पैकीच्या पैकी टीईटीला मार्क घ्यायचे, त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायचं आहे. तुम्हाला जितकं आवश्यक आहे फक्त तितकंच बाजूला काढून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये कुठे PhD सेट नेट करायचं नाही आहे. आपल्याला टीईटीला फक्त पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे, त्या दृष्टिकोनातून जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच देण्याचा मी प्रयत्न या व्हिडिओमध्ये केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण घेऊन येईल. त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत माझे व्हिडिओ सहजरित्या पोहोचतील. धन्यवाद.